आंबेडकर जसे महाराजांचे ठरवले गेले तसे ज्योतिबा फुले सुद्धा यांचे ठरवले गेले, माळ्यांचे ठरवले गेले. कोणी ठरवले? ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा शाळा सुरू केल्या होत्या मुलींसाठीच्या, तेव्हा काही शाळेच्या बाहेर पाठी लावली होती का की फक्त माळ्यांच्या मुलींनीच यावं? त्यांनी जेव्हा विधवा आश्रम सुरू केलं होतं तेव्हा लिहिलं होतं माळ्यांच्याच विधवांनी यावं. बालसंगोपन सुरू केलं त्यावेळेला लिहिलं होतं का त्यांच्या दाराबाहेर पाठी होती, इथे गरोदर महिलांनी यावे, निर्धास्त बाळांत व्हावे आणि नंतर समाजात मिसळावे. हे काय फक्त त्यांनी माळ्यांसाठी केलेलं होतं का? नव्हतं केलेलं. पोलरायझेशन हा भारतीय राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे, सगळ्यात मोठा रोग आहे आणि त्यामुळे आपण आपलं खूप मोठं नुकसान करून घेतलेलं आहे. आणि जर समजा आपण लवकर जागे नाही झालो, शहाणे नाही झालो, बाबासाहेबांना नेशन बिल्डर म्हणून पाहिलं नाही, फुल्यांना नेशन बिल्डर म्हणून पाहिलेलं नाही ना, आपण आपलाच नाश करून घेणार आहोत आणि आपण आहोत त्याच वाटेवर आहोत. तर लवकर यावं लागेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.